इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीची जाहिरात आली आहे, भरती निघाली आहे 300 जागांसाठी आणि ऑनलाईन फॉर्म जे 11 फेब्रुवारी 2025 पासून फॉर्म चालू होत आहे आणि 25 फेब्रुवारी 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, तर 10वी पासवाले विद्यार्थी इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। 300 जागांसाठी ही भरती निघेल, ज्यामध्ये नाविक जीडीचं पद आहे, नाविक डोमेस्टिक ब्रँच डीबीचं पद यामध्ये। तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर फॉर्म भरू शकता आणि ही जी भरती आहे हे परमनंट आहे, असं नाही की बा अग्निवीर अंतर्गत येते। तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला भेटतात। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल या भरतीमध्ये आपण पासिंगचा जर विचार केला तर 60 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो UR कॅटेगरी, EWS कॅटेगरी, OBC कॅटेगरीसाठी 30 मार्कावर पासिंग आहे, SC/ST कॅटेगरीसाठी 27 मार्कावर पासिंग आहे आणि दुसऱ्या परीक्षेमध्ये जे आहे 50 पैकी जे आहे UR कॅटेगरी, EWS कॅटेगरी आणि OBC कॅटेगरीसाठी 20% पासिंग आहे आणि SC/ST कॅटेगरीसाठी 17 मार्कावर पासिंग या ठिकाणी आहे। तर जास्त सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे इंडियन कोस्ट गार्ड या भरतीमध्ये। तर 10वी पाससाठी ही भरती निघालेली आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर बघू शकता हे जाहिरात आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलची। पहिलं जे पद आहे नाविक जनरल ड्युटीज आहे, यामध्ये 12वी पास पाहिजे आणि मॅथ फिजिक्स विषय असला पाहिजे, सायन्स पाहिजे यामध्ये। ठीक आहे, दुसरं जे पद आहे तर ते आहे नाविक डोमेस्टिक ब्रँचचं, तर यामध्ये तुम्हाला 10वी पासवरच फॉर्म भरता येते। ठीक आहे, आणि यामध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 22 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीचे असाल तर 3 वर्षाची सूट आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण जागांचा जर विचार केला, UR कॅटेगरीसाठी 100 जागा आहे, नाविक जीडीच्या, EWS साठी 25 जागा आहे, OBC कॅटेगरीसाठी 68 जागा आहे, ST साठी 28 जागा आहे, SC साठी 39 आहे, टोटल 260। त्याचबरोबर नाविक DB डोमेस्टिक ब्रँचमध्ये जर पाहिलं तर UR कॅटेगरीसाठी 16 जागा आहे, EWS साठी 4 जागा आहे, OBC कॅटेगरीसाठी 9 जागा आहे, ST साठी 3 जागा आहे, SC साठी 8 जागा आहे आणि टोटल 40 जागा या ठिकाणी आहे। ठीक आहे, पेपर इंडियन कोस्ट गार्ड या भरतीचा आपल्या महाराष्ट्रामध्येच राहणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि यामध्ये जर आपण फीचा जर विचार केला, जनरल OBC कॅटेगरीसाठी 300 रुपये फी ठेवण्यात आले, SC/ST कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याचबरोबर जे इंडियन कोस्ट गार्ड या भरतीचे फॉर्म भरणे जे 11 फेब्रुवारीपासून चालू होत आहे आणि 22 फेब्रुवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। ठीक आहे, आणि इंडियन कोस्ट गार्ड भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे इंडियन कोस्ट गार्ड या भरतीमध्ये। तर बघू शकता तुम्ही, आणि या ठिकाणी पासिंग सुद्धा दाखवलेली आहे, बघू शकता। नाविक डोमेस्टिक ब्रँचसाठी जे UR कॅटेगरी, EWS कॅटेगरीसाठी, OBC कॅटेगरीसाठी 30 मार्कावर पासिंग आहे, SC/ST कॅटेगरीसाठी 27 मार्कावर पासिंग आहे। ठीक आहे, आणि नाविक जीडीमध्ये जे पासिंग आहे तर ते जे आहे नाविक जीडीमध्ये जे पासिंग आहे तर बघू शकता या ठिकाणी 50 पैकी यामध्ये जे EWS आणि OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर दुसऱ्या या ठिकाणी बघू शकता तुम्ही सेक्शन 2 मध्ये तर मॅथ आणि फिजिक्सचा या ठिकाणी 50 मार्कांसाठी पेपर असणार आहे आणि यामध्ये जे पासिंग आहे UR कॅटेगरी, EWS कॅटेगरी, OBC कॅटेगरीसाठी 20 मार्कावर पासिंग आहे आणि SC/ST कॅटेगरीला 17 मार्कावर या ठिकाणी पासिंग असणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारे यामध्ये पासिंग आहे आणि सर्वात अगोदर तुमचा या ठिकाणी पेपर असणार आहे इंडियन कोस्ट गार्ड या भरतीमध्ये। तर बघू शकता या ठिकाणी पहिला जो पेपर असणार आहे तर हा जे असणार आहे तर यामध्ये मॅथचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सायन्सचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि रिझनिंगचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, GKचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 45 मिनिटाचा तुम्हाला टाईम भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसणार आहे। ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये। आणि पहिल्या पेपरमध्ये जे पासिंग आहे तर बघू शकता 30 मार्कावर पासिंग तुमची, 60 पैकी 30 मार्क जर असेल तर तुम्ही पेपर पास असणार आहे। UR कॅटेगरी, EWS कॅटेगरी, OBC कॅटेगरी आणि SC/ST कॅटेगरीसाठी 27 मार्कावर पासिंग यामध्ये असणार आहे। ठीक आहे,
दुसरा यामध्ये बघू शकता तुम्ही, दुसरा पेपर हा 50 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये मॅथ फिजिक्सचे प्रश्न विचारले जाणार आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोटल 30 मिनिटाचा तुम्हाला टाईम भेटणार आहे. आणि यामध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी यू आर कॅटेगरी, EWS आणि OBC कॅटेगरीसाठी 50 पैकी 20 मार्कावर पासिंग असणार आहे. SC/ST कॅटेगरीसाठी 17 मार्कावर पासिंग या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे यामध्ये पेपर असणार आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल या भरतीमध्ये. त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा झाल्यावर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे. तर यामध्ये ग्राउंड बघू शकता तुम्ही 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी 7 मिनिटाचा टाईम भेटणार आहे. जे पण 7 मिनिटाच्या अंदर 1600 मीटर रनिंग पास मारणार आहे तर ते पास या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे 1600 मीटर रनिंग हा पहिला इव्हेंट आहे. आणि दुसरा जो इव्हेंट यामध्ये आहे तर तो आहे 20 स्क्वॉट अप, म्हणजे उठक बैठक तुम्हाला 20 मारावं लागणार आहे. आणि तिसरं जे इव्हेंट आहे यामध्ये पुशअप तुम्हाला मारावं लागणार आहे 10. तर अशा प्रकारे तुमचं ग्राउंड असणार आहे. ठीक आहे. आणि ग्राउंड झाल्यानंतर तुमचं काय असणार आहे यामध्ये, इंडियन कोस्ट गार्ड भरतीमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी आहे हे प्रोसेस असणार आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे, पॅन कार्ड झालं, वोटर ID झालं, ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाईल झालं, जन्माचा दाखला झालं. ठीक आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी फोटो वगैरे झालं. तर हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. आणि फॉर्म भरण्याची जी ऑफिशियली जी वेबसाईट आहे तर बघू शकता तुम्ही jointindiancoastguard.cdac.in. तर ह्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्हाला इंडियन कोस्ट गार्ड या भरतीचा फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. बघू शकता हे वेबसाईट आहे इंडियन कोस्ट गार्ड या भरतीची. तर हे संपूर्ण जाहिरात आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल या भरतीची. तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो, हे 10वी पाससाठी जे इंडियन कोस्ट गार्डची भरती निघाली आहे, बघू शकता जाहिरात आलेली आहे. आणि फॉर्म भरणे जे 11 फेब्रुवारीपासून चालू होत आहे. आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे. ठीक आहे. तर 300 जागांसाठी ही भरती निघाल, ज्यामध्ये 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल या भरतीमध्ये. ठीक आहे. आणि पेपरसुद्धा तुमचा एप्रिल महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये, सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचा पेपर असणार आहे. तर इंडियन कोस्ट गार्ड भरतीचा जो पेपर आहे तर हा 2025मध्ये एप्रिल, जून, त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये कधीही पेपर या ठिकाणी येऊ शकते. ठीक आहे. तर जाहिरात जे विद्यार्थी मित्रांनो आलेली आहे आणि आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून द्या. तुम्ही आतापासून आपापल्या तयारीमध्ये अभ्यास वगैरे चालू द्या, तयारी चालू द्या. इंडियन कोस्ट गार्डची जी आहे ही भरती आलेली आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर फॉर्म भरू शकता तुम्ही फक्त 10वी पाससाठी. आणि वयोमर्यादा सुद्धा यामध्ये जास्त ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी माहिती तुम्हाला इंडियन कोस्ट गार्ड भरतीबद्दल देत राहणार आहे. आणि अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.